तर मग माझे मित्र आहे ना, रात्री 2:30 वाजता उठत जाय आणि असा बसून राहत जाय आणि त्या भीतीलाच पाय. मग इकून तिकून बाबा भोलेनाथचा अंगार आणला, त्याच्या डोक्याला लावला, तरी काही असं नाही, तो उठूच नाही राहिला. मला झालंच काय, जसं त्याला घराच्या बाहेर काढलं तसं तो शुद्धी झाला. त्याची नावराशी उतरली आणि ते तिघ जण याच्या अंगात घुसले म्हणून ते केले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक. रहस्यमय घटना स्टोरी या चॅनलवर तर आपलं स्वागत आहे. आजपर्यंत मी बऱ्याचशा स्टोऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या, तर तसेच आज आपल्यासोबत अजय भाऊ आहेत आणि ते आपल्या ग्रुपमधले मेंबरसुद्धा आहेत. तर अशी स्टोरी त्यांच्या मित्रांची आहे, जे त्यांच्या जुबाने आपण ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय बागडे आहे. मी अशीच एक स्टोरी घेऊन आलेलो आहो. ते माझ्या मित्राची आहे. ती स्टोरी तो पण सांगत होता, पण तो सध्या इथं नाही आहे. तो बाहेरगाव असल्याने त्यांना जे काय घडलं आहे ते आमच्या दोघांसोबत घडलेलं होतं. ते आज मी तुम्हाला सांगणार आहो. तर झालं असं, लॉकडाऊनचा टाईम होता. तर लॉकडाऊनमध्ये सर्व बंद होतं. सगळं बंदच होतं. कुठं काय काहीच नाही. तर आम्ही नाशिकमध्ये थांबलेलो होतो. तर मग लॉकडाऊनमध्ये म्हटलं तर कुठं जायचं बी नाही. आम्ही गेलो खरं असतं कामाला. तिथं आम्हाला महानगरपालिकाचा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला होता. ते कमिटीचे जे पायपर येतात ना त्यांचे. तर तो कॉन्ट्रॅक्ट तर आम्ही उचलला होता. तर आम्ही ठेकेदारमार्फत उचलला होता. तर आम्ही तिथं गेलो, महिनाभर काम केलं. तर मग अजून 2-3 महिन्याचं काम होतं समजा. तर ते फायनल करणं होतं मग. तर तिथं लागलं लॉकडाऊन. सर्व इकडेच लागलं होतं त्यावेळेस. पण झालं असं, तर आमच्याजवळचे जे पण पैसे होते ते सर्व संपले होते. काहीच पैसे नव्हते. मग पैसे नसल्यानं मग काय करता, कुठं जाता पण येत नव्हतं. लॉकडाऊन म्हणजे सगळंच बंद होतं. हां. तर मग आम्ही ते रूम मालकाचे पण फोन येत जाय आम्हाला, हे रूम खाली करा, हे करा. मग रूम खाली करा तर जा कुठं. तर मग माझा मित्र असाच विचार करत 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 तो विचारतच राहायचा. त्याला म्हणून मी काही ना काही करू, काही ना काही करू. असं करता करता आम्हाला त्या घरमालकानं तिथून काढून दिलं. रूमच्या बाहेर हो, लॉकडाऊनमध्ये. तर म्हणे इथं राहू नका म्हणे, तुम्ही इथून जा. तर मग आम्ही त्यांना काढून दिलं तर आम्ही निघून गेलो तिथून. मग आता आम्ही करा तर करा काय. मग आम्ही रूम होती ती रूम पण ते पण गेली बाहेर. विचार करू. ते बाहेर गेलो तर पोलीसवाले मारत, बाहेर पोलिसांचे एकदम रट्टे चालूच होते त्यावेळेस. खूप मारत होते. तर मग माझा मित्र म्हणे, माझा एक मित्र आहे म्हणे तो ओळखचा, तिथं जाऊ म्हणे, त्या संग बोलून पाहू. त्याला आम्ही 3 फोन लावले, त्यांना एक पण रिसिव्ह नाही केला. तर चौथा फोन लावला तर चौथा उचलला आहे ना. तो म्हणे हो बोल, मी कामात होतो म्हणे, आता बोल म्हणे. तो म्हणे असं जे झालं म्हणे. पुरा प्रसंग सांगितला आम्ही त्याला काय झालं तर. तो म्हणे ठीक आहे म्हणे, माझं म्हणे मी जिथं म्हणे जुन्या जागेत जर राहत जा म्हणे, तिथं तू जा म्हणे, तिथं राह, चाबी आहे माझ्याजवळ. आणि तिथं कोणासंग बोलायचं नाही, काहीच नाही म्हणे, काहीच नाही. मग आम्हाला आता राहायची परिस्थिती नाही, काही नाही. आम्ही निघून गेलो. आम्हाला का मी तिथं काय होईल आहे, बरोबर ना. मग आम्ही गेलो तिथं, चाबी गिबी घेतली. तिथं बाजूला रेल्वे स्टेशन आहे आणि तिथं रेल्वे स्टेशनलाच बाजूला उपनगर आहे. तिथं होतो आम्ही थांबलेला. चाबी माझ्याकडेच. तर आम्ही गेलो तिथं. रूम अशी पूर्ण गवत असं हे होणारं, म्हणजे पूर्ण गवत वगैरे बिवत. म्हणजे जसं की तिथं कोणीच राहायला नाही, कोणीच नाही. त्यानं पण सांगितलं होतं आम्हाला की हे रूम खाली आहे म्हणे, 2 वर्ष झाले म्हणे, तिथं कोणी राहायला गेलं नाही. पण तिथं आम्हाला हे नव्हतं माहित की तिथं झाले होतं काय, आणि हा घर सोडून गेलता कोण तिथून. म्हणजे आता हा समजा मोठा साहेब झालता, तर यानं घर तिकडे बांधलं नाशिकला, म्हणजे अंदर. तर आम्ही इकडे आलतो. आधी तो होता समजा, हां. खूप वर्ष झाले त्याच्यावर, आणि तुम्हाला आधीच राहायला नव्हतं, त्यामुळे समजा तुम्ही तिथं ऍडजस्ट केलं आम्ही. तर मग ज्यानं आम्हाला थोडे पैसे पण दिले ते, म्हणजे एवढे आहेत बा माझ्याजवळ, एवढं करा. तर आम्ही त्याचे उपकारच मानतो अजून पण. मग आम्ही ते उघडलं सर्व साफसूफ केलं. आता राहायचं म्हटलं तिथं राहायच लागेल ना. सर्व साफसूफ केलं. इलेक्ट्रिक नव्हती, इलेक्ट्रिकचं हे केलं तिथं, सर्व सेट केलं. बस रात्रभर फक्त असं
रात्रभर होतं तसं, म्हणजे एका आम्हाला तर लपून चुपून खायला काही भेटत नव्हतं, पण आम्ही लपून चुपून ते बाजूच्या ताईनं आम्हाला थोडंसं दिलं. ते भात वगैरे काय होतं ते दिलं कसं तरी. ते पण त्यांना दुरून दुरून दिलं, जोडून पण नाही दिलं, दुरून दिलं. हो, हे घ्या म्हणे, एवढं आहे म्हणे, उरलेलं खा. नाही, त्यावेळेस कोरोनाचा टाइम होता. हा, त्यांचं पण बरोबर आहे ना. तर मग हां, त्या त्यांना आमची परिस्थिती पण, मग त्यांना पण दिलं खायला आम्हाला. तर आम्ही ते खाल्लं आणि फक्त असं आराम करायला गेलो, झोपलो. तर मग माझे मित्र आहे ना, रात्री 2:30 वाजता असा उठत जाय आणि असा बसून राहत जाय आणि त्या भीतीलाच पाय. हां, तर मग मी पण उठलो. त्याला म्हटलं, काय झालं तू असं असा असा कोण करत आहे, झोप ना. तो माझ्याकडे पाय आणि त्या भीतीकडे पाय. मग डबल झोपून राहील. म्हटलं याला झालं काय. मग मी झोपून राहिलो. पुन्हा तो 3:30 वाजता उठला आणि जोर जोरात कल्ला करायला लागला. म्हणजे 3:30 वाजता हो. असा एकदम. मग मी पण घाबरलो, याला झालंच काय. त्यानं मला आजपर्यंत अंगावर हात नाही उजवला. मी पण त्याच्या अंगावर हात नाही उजवला. तर त्या रात्री त्यानं मला 2 थापला मारल्या. मग एकदमच मी काही बोललोय नाही, काहीच नाही. त्यानं जाणून मारलं. मी म्हटलं, हा कोण करत आहे. मी पकडत जाऊ त्याले, तो कल्लाच करतो, जोरात कल्ला करत होता. आरडाओरडा सुरूच. मग आजूबाजूचे लाईट स्विट सुरू झाले. ते पण खिडकीमधून पाहून राहिले की काय झालं बा, यांच्या रूममध्ये असे कोण कल्ला करत आहेत, काय झालं काय झालं. 3:30 वाजता पूर्ण, म्हणजे पुरं तो एरिया जो आहे ना आमचा उपनगरमधला, आजूबाजूचे जे पण घरं होते ना, ते सर्व जागा झाले आणि सर्वजण पाहत जात आमच्याकडं. तर मग मी याला किती दाबू. तर तिथले 2-3 जण खूप हिंमत करून आले आमच्याकडं. मग मी मदत मागत लागलो, बाई माझ्या आता मित्र म्हटल्यावर तर भाऊच म्हणा ना आपला. हा, कारण की तो माझ्याशिवाय राहत नव्हता आणि मी त्याच्याशिवाय राहत नव्हतो. म्हणजे दोघं बी एकामेकाला सहारा होतो ना आम्ही. तर आजूबाजूचे 2-3 लोक आले. ते म्हणजे ओळखचे नव्हते, पण एक माणुसकीचं नातं म्हणतात ना त्याले, ते आले. ते मदत करू लागले. मग मी पण त्यांना मदत मागवली. ते मदत करायला आले. त्यांना धरलं. तो 3घाही जणाला मारू लागला. तो आमच्या चौघाले पण आपटे नाही, एवढी ताकद त्याच्यावर. त्याच्या अंगात काय झालं काय माहित. अन तरी 4-4:30 असे वाजले होते. तो अचानक असं पहाटे, असे फक्त अशी पहाटे झाली 4-4:30, म्हणजे अशी पहाटे अशी व्हायलाच लागली, तर तो डायरेक्ट बेहोश पडून गेला होता एकदमच. मग आम्ही त्याला रूममध्ये घेतलं, बसवलं. मग मी तर माझ्यानं काही थांबवल्या गेलं, मी तर तिथंच रडलो. काय झालं इथे. मग मित्राला फोन लावला, मग मित्राचा फोन बंद, काहीच नाही. तर ते बाजूची काकू सांगत होते आम्हाला की तुम्ही म्हणे जे इथं राहू राहिले ना म्हणे, इथं म्हणे एक माणूस, तिची बायको आणि तिचं ते लेकरू इथं गॅस फुटून मरलेले आहेत म्हणे. आणि तिथं म्हणे तुम्ही राहू राहिले म्हणून ते 2 वर्ष झाले म्हणे बंद होते. ते बी भाडेकरू होते म्हणे. त्या घरामध्ये आधीच एक अशी घटना होईल होती. हे आमच्या मित्राला आम्हाला नव्हतं सांगितलं. आणि ते काकू आम्हाला म्हणून ते आम्हाला अशी, म्हणजे अशी सांगत होती, पण ते आम्ही समजू नाही शकलो. तर मग आम्ही आमच्या मित्राला फोन लावले. तो फोन तो उचलतच नव्हता. मग इकून तिकून तोच भेटायला आला आम्हाला, म्हणजे त्याला माहीत पडलं असेल कुठून ना कुठून. तर मी तर त्याची डायरेक्ट कॉलर पकडली. मी म्हटलं, तू पहिले कोण नाही सांगितलं मला. तो म्हणे तुला पण जागा नव्हती, काय नव्हती, आणि मला पण टाइम नव्हता सांगायला, म्हणून तुला सांगितलं नाही. मी म्हटलं त्याला. तुमच्या मित्रांना असं वाटलं की बा कोरोना टाइम, हा, त्यानं मदत केली. आता मी शुद्धीत नव्हतो, समजा शुद्धीत म्हणजे कसं, आता त्यानं तसं केल्यावर काय करा. एकदमच समजा की बा असं त्या गोष्टी. तर मग मी त्याला हात जोडले. त्याला म्हटलं, तो समजा घरचा खूप मोठा होता. त्याला म्हटलं तू काही पण कर, पण आम्हाला घरी ने, घरापर्यंत ने सोय लावून दे बघ, घरापर्यंत पोहोचलो पाहिजे. तर तिथंच बाजूला मंदिर होतं. तिथं मी दर्शनाला गेलो. दर्शनाला म्हणजे लय लपून छपून गेलतो, कारण की पोलीसवाले तो फिरतच जात आणि दिसला की ठोकला, दिसला की मारला. तर मग इकून तिकून बाबा भोलेनाथ अंगार आणला, त्याच्या डोक्याला लावला. तरी काही असं नाही, तो उठूच नाही राहिला. मला झालंच काय. जसं त्याला घराच्या बाहेर काढलं, जसं आम्ही लपून चिपून तिथून निघलो उपनगरमधून, तसा तो शुद्धी झाला. तर तो सकाळी उठून, म्हणजे असं उठून बोलतो की रात्री माझ्यासोबत काय झालं. त्याला काहीच आठवलं. त्याला म्हणलं मी काहीच झालं नाही, आता आपण घरी जाऊ. तर आम्ही घरी आलो.
शांत म्हणजे घरी गिरी यायला समजा आम्हाला 2 दिवस लागले, कारण की गाडी म्हटलं ते पण लपून चुपून आलो आम्ही. पोलिसांच्या टोल नाके हे ते सर्व. गाडी त्या मित्राचीच होती, त्यांनाही ड्रायव्हर दिलता आणि आम्ही 3 जण. तर आम्ही असं लपून चुपून आलतो. तर त्याला घरी पण तो 2 ते 3 महिने शुद्धीत नव्हता. तो नाही खात जाय ना, काही पेत जाय ना, कोणासोबत राहायचं आहे, एकटाच फिरे कुठं पण. मी त्याच्या घरी जाऊ त्याला बोलवायला, इकडं चाल तिकडं चाल, तो माझ्यासोबत बी ये नाही. तो माझाच राग करे, दुसरं कोणाचाच नाही. तर मग आम्ही असंच, आता त्याचे घरचे सांगत होते की याच्या अंगात काहीतरी घुसलेलं आहे असं तसं. तर आम्ही असंच एका महाराजजवळ गेलो. मग त्या महाराजजवळ पुरा प्रसंग सांगितला पूर्ण. तेव्हा तर लॉकडाऊन खुललं होतं समजा, 3-3.5 महिने झाले ते पूर्ण लॉकडाऊन खुललं होतं. तर आम्ही महाराजजवळ गेलो. त्या महाराजचं नाव तर नाही सांगू शकत मी. तर तो महाराजनं पुरा प्रसंग सांगितला. मी तो महाराज तेव्हाच त्यानं ओळखलं. हे म्हणे काहीच नाही म्हणे, तुम्ही ज्या घरात राहिले याची नावराशी उतरली म्हणे, याची नावराशी उतरली आणि ते 3 जण याच्या अंगात घुसले आणि म्हणून ते गेले. तर मग तो महाराज सांगायचा की त्यांचा मृत्यू कसा झाला. तो महाराज सांगे त्यांच्या घरात ते स्फोट झाल्यानं असे पुरे जळलेले होते 3 जण. 75% बॉडी जळलेली होती त्याची, म्हणून ते असे कल्ला करत जात. म्हणून तो पण त्या रात्री असा कल्ला करत होता की त्याला असं कोणी जाळलं, जसं एकदम अंगार होते हां त्या पद्धतनं. तर महाराजला सांगितलं तुम्ही फक्त याले शुद्धीत आणा, म्हणजे याले कसं तरी जसा होता हा तसा करून द्या. त्या महाराजनं सांगितलं आम्हाला काहीच नका करू म्हणे, तुम्हाला एक धागा देतो म्हणून तो धागा बांधा म्हणे आणि दर मंगळवारी म्हणे इथं येत जा म्हणे आणि एक नारळ फोडत. तर आम्ही 7 महिने केले. तर तो सध्या आता शुद्धीत आहे, बरं आहे. अशी त्याच्यासोबत अशी कुठली घटना घडली नाही. अशी स्टोरी आहे ती. तर बघू शकतो मित्रांनो, आज अजय भाऊ आणि त्यांच्या मित्रासोबत जी अशी एक घटना घडली की 2021मध्ये आपण सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊन या काळामध्ये की प्रत्येकाचे काही जे बाहेरगावी कामासाठी गेले होते त्यांचे खूप असे हाल झाले आणि त्यांच्याकडे रूम नव्हती. त्यांच्या मित्रांनी त्यांची मदत केली, पण मदत केली तर त्यांना अशीही रूम मिळाली की त्याच आधीच एक अशी घटना घडलेली होती. तर यांच्यासोबत जो एक यांचा वैयक्तिक अनुभव होता तो आज अजय भाऊने आपल्यासोबत शेअर केला. तर अशा बऱ्याचशा घटना लोकांसोबत घडत असतात आणि त्या आमच्यापर्यंत फोनच्या माध्यमातून किंवा जसं आज अजय भाऊने त्यांच्या मित्रासोबत असा एक हॉरर घटना त्यांच्याशी घडली, ते त्यांनी आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली. तर असेच वेगवेगळे लोकांचे त्यांचे वैयक्तिक अनुभव, त्यांच्याशी जे घटना घडल्या आणि घटना ह्या प्रत्येकाशी घडतच असतात आणि ज्याला आपण म्हणतो की एखाद्याच्या नावराशीवर उतरलं तर त्या व्यक्तीला अशा काही घटना आढळतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा तुमच्यासाठी असाच एक हॉरर कंटेंट घेऊन येऊ. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सेंड करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमचे जर असे काही वैयक्तिक अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकलेला आहे, तुम्ही फोनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचू शकता.